जो घाट घातलाय ना मंगळागौरीचा, आपल्यासाठी घातलाय. मग आता बाहेर येताय का इथेच थांबायचं? बाहेर चला, पाहुणेत घरात. हो दुर्गा मॅडम, येते मी. तू पण ये ग. किती वाईट वाटत असेल पूजा वहिनींना. जरी असंच वागायचं असेल तर विक्रांतसारखी लोक लग्नच का करतात? इतके दिवस विक्रांतचं सत्य फक्त मला आणि एजेंना माहिती होतं, पण आता यात बिचाऱ्या पूजा वहिनी सुद्धा आले. रेवती सुद्धा विक्रांतच्या जाळ्यात अडकली होती हे जर त्यांनी घरात सगळ्यांना सांगितलं तर? लीला, कशी गप्प काय आहेस? पूजा वहिनी, तुम्ही का सहन करताय सगळं? तो विक्रांत कसा वागला तुमच्याशी? मला तर वाटतंय आपण आत्ता जाऊया आणि सगळ्यांना सांगूया की खरंच विक्रांत कसा आहे ते. बरं ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगायचे नसेल तर एजेंना सांगा. बघा, एजेंटशी बोला, पण कोणाशी तरी बोला. हे असं मनात ठेवलं ना तर खरंच त्रास होईल तुम्हाला. नाही नाही, चला आपण आत्ताच जाऊया. लीला ऐक ना, मला आता इतक्यात कोणालाच काही सांगायचं नाहीये ग. तू प्लीज आपण हे सगळं आपल्यातच ठेवूयात का? आत्ताच आपण सांगायला नको ग कोणालाच, प्लीज. तुम्ही आत्ताच म्हणालात ना तुम्हाला स्वार्थीपणे वागायचं नाहीये, मग चला ना. तिला म्हणूनच तुला सगळं खरं सांगितलंय ना मी. तिला तू विचार कर ना, सगळ्यांना जर विक्रांतचं खरं रूप कळलं तर काय होईल माझं, माझ्या बाळाचं, माझ्या भविष्याचं. आधीच एजंटनी त्यांची वर्दी उतरवली, आता आता आणखी काय शिक्षा करतील काय माहिती. लीला, हे आपल्यातच राहू दे ना ग. लीला, मला एकदा विक्रांतशी बोलू दे. मी हात जोडते तुझ्या समोर ग. तू प्लीज कोणाला काही सांगू नकोस. अहो वहिनी, तुम्हाला कळत नाहीये का? तो विक्रांत ना तुमच्या माफीच्या पात्रतेचा नाहीये. हे बघा, माझं ऐका, सगळ्यांना सगळं खरं सांगण्यातच तुमचं भलंय. संस्कार घातीत जाईन म्हणते, मंगळागौर खेळीन म्हणते, अगोटा अगोटा घालीन म्हणते ठिंगोटा. पार्लर मध्ये जाईन म्हणते, आयब्रो फेशियल करीन म्हणते, अगोटा अगोटा घालीन म्हणते ठिंगोटा. थोडासा वेळ काढीन म्हणते, समाजाचं ऋण फेडीन म्हणते, अगोटा अगोटा घालीन म्हणते ठिंगोटा. अगोटा हीच वेळ आपण ह्या गेम मध्ये लीलाला तोंडावर पाडायचं. हो श्वेता, मला पण तिला तोंडावर पडलेलं बघायचंय, पण आता तू काही करामती करू नकोस. दुर्गा बहिणींना कळलं ना काही खरं नाही. पण तू मला प्रॉमिस केलेलंस ना. हो, पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आता ती वेळ नाहीये, आता काही करू नकोस. आताच ती वेळ. चल, 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 चल. अगं काय झालं? काय झालंय? हा अगं उठ 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 उठ. लागलं का? काय झालं? पडली. खूप लागलंय का? कशी पडली सगळं अशी? आता छान खेळत होतीस बाळा. उठ उठ उठ. ए तिला हात द्या. बघ सावकाश. ठीक आहेस का? हो मी ठीक आहे. मला वाटलं पाय मुरगळला असेल, पण नाही झालंय काही. ठीक आहे. बर, पण नक्की ना बरी आहेस ना तू? नाहीतर खेळायची काही जबरदस्ती नाहीये. ये माझ्यासोबत बैस. ये. नाही नाही आजी, मी खेळेन ना. मला खरंच मनापासून इच्छा आहे. बर बर. ताई, आपण फुगड्या घालूया का? हो चालेल ना. मग आपण जोड्या जोड्या करून फुगडी खेळूया. नाही रे, तू थांब. मी श्वेता बरोबर घालते फुगडी. बरोबर, चला चला आपण बसूया. चला. श्वेता, ही नाही आपण. ये.
यायची नाही सवय आता बाई, सवय आता बाई. माझी इच्छा ओळख आणि त्याच जोरावर कर माझी पार. आजी, एजंटचं नाव घेऊन वचन देते तुम्हाला, तुमच्या प्रेमाचा मान ठेवेल ही लीला. वा. वा, खूप छान उखाणा घेतलास हा. आजी तुम्ही नशीबवान आहात, खूप गुणी सून मिळाली तुम्हाला. जावई बापू, आईला ही लीला खरंच आवडते का? का मी लीलाला चान्स द्यायला हवा म्हणून ती अशी वागते? पण खरं तर आई सगळ्यांना जीव लावते, सगळ्यांवरच मनापासून प्रेम करते आणि सहज लोकांना माफही करते. नाही, मी जसा लीलाशी वागतोय तेच बरोबर आहे. दॅट्स इट. पूजा, हाय जे. मला तुझ्याशी बोलायचं जरा. आलोच. आजी,